नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्राचा भूगोलातील आपण टॉपिक बघणार आहे. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा, वाइंड एनर्जी इन महाराष्ट्र. पहा आता, वाहणाऱ्या वाऱ्याचा गतीचा उपयोग करून पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते, तिलाच आपण पवन ऊर्जा म्हणतो. पवन ऊर्जा निर्मितीत जर विचारलं तर महाराष्ट्राचा तामिळनाडू नंतर दुसरा क्रमांक लागतो, तर पहिला क्रमांक हा तामिळनाडू या राज्याचा राहतो. तर पहा, पवन ऊर्जा निर्मितीत भारताचा जगात 5वा क्रमांक आहे. जगात विचारलं तर 5वा, महाराष्ट्र राज्य विचारलं तर दुसरं, आणि भारतात पहिलं राज्य विचारलं तर तामिळनाडू. ऑक्टोबर 2016पर्यंत भारतातील एकूण प्रस्तावित पवन ऊर्जा क्षमता होती 28,082 मेगावॅट, आणि तामिळनाडूची किती आहे क्षमता? 7,684 मेगावॅट, आणि महाराष्ट्राची 664 मेगावॅट. आता महाराष्ट्रातील प्रमुख पवन ऊर्जा प्रकल्प कोणकोणते आहेत ते पहा. ब्राह्मणवेल कुठं आहे? धुळे. ढालगाव सांगली. गुढे पाचगणी सांगली. तर विचारलं तुम्हाला पाचगणी थंडाईचं ठिकाण तर सातारा येईल, पण गुढे पाचगणी पवन ऊर्जा प्रकल्प सांगली. वनकुसवडे सातारा. ठोसेघर सातारा. चाळकेवाडी सातारा आणि माळेवाडी सातारा. म्हणजे जास्तीत जास्त पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग पाहता. नॅशनल हायवे इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात 7,438 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असून याबाबत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर तिसरा क्रमांक लागतो. राष्ट्रीय महामार्गामध्ये तिसरा, पवन ऊर्जामध्ये दुसरा. देशातील एकूण राष्ट्रीय महामार्गापैकी 7.43% महामार्ग महाराष्ट्रात आहे. महामार्गांना क्रमांक देण्याची पद्धत. 28 एप्रिल 2010 रोजी रस्ते व परिवहन राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाद्वारे महामार्गांना क्रमांक देण्याची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली. नवीन पद्धतीनुसार रस्त्याच्या विस्ताराच्या दिशेनुसार आणि भौगोलिक स्थानानुसार राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक दिले जातात. उत्तर दक्षिण दिशेत पसरलेल्या महामार्गांना समक्रमांक दिले असून पूर्वेकडे पश्चिमेकडे क्रमांक वाढत जातो, आणि पूर्व पश्चिम दिशेत विस्तार असणाऱ्या महामार्गांना विषम क्रमांक दिले असून उत्तरेकडून दक्षिणेकडे महामार्गाचा क्रमांक वाढत जातो.